दुबईचं इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम सज्ज झालंय चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या भारत बांगलादेश सामन्यासाठी। या स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाज आणि गोलंदाजांना समान न्याय देणारी आहे। त्यामुळे भारत आणि बांगलादेश संघामधला हा सामना म्हणजे भारताची बलाढ्य फलंदाजी आणि बांगलादेशचं संमिश्र आक्रमण यांच्यामधली लढाई असेल। पाहुयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा थेट दुबईमधला रिपोर्ट। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला तर जोरात सुरुवात झालेली आहे। भारतीय संघाचा पहिला सामना याच मैदानावरती बांगलादेश विरुद्ध होणार आहे। मी एवढंच सांगेन, चॅम्पियन्स ट्रॉफी अशी स्पर्धा आहे की ज्याच्यामध्ये 8 अव्वल संघ भाग घेतात। 2च गट असतात आणि स्वरूप असं आहे की 2 गट, प्रत्येक गटामध्ये प्रत्येक संघाला 3 साखळी सामने खेळायला लागतात। याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक सामन्याचं महत्त्व हे शतपटीने वाढतं। एक पाऊल चुकीचं आणि मोठी गडबड होऊ शकते। म्हणूनच भारतीय संघ बांगलादेश संघाला अजिबात कमजोर लेखणार नाही। त्यांनाही कल्पना आहे की भारतीय संघाची ताकद काय आहे। ह्यामध्ये बांगलादेश संघाकडे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे आणि तेच मला वाटतं त्यांच्या संघाचं बलस्थान आहे। त्यांच्या संघामध्ये पहिल्यांदाच ताहिद राणा नावाचा एक उंचापुरा तगडा तरुण बॉलर आहे जो 140च्या वेगानं सातत्याने बॉलिंग करू शकतो। त्याला साथ असेल ती मुस्तफिजुर रहीम आणि त्याच्याबरोबर फिरकी गोलंदाजांची। सर्व जाणकार एकच गोष्ट सांगतायत की भारतीय संघाची बॅटिंग दांडपट्ट्यासारखी चालू लागली तर भारतीय संघाला रोखणं हे मुश्किल होऊन बसेल। त्यातही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा खेळ हा नेहमी चांगला राहिलेला आहे। हे विकेट असं आहे या मैदानावरचं की इथे फार मोठी धावसंख्या होणार नाही असा अंदाज वर्तवला जातो आहे। हवाई थोडीशी दुबईची गार आहे, दव पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे फलंदाजांएवढीच गोलंदाजांना सुद्धा या विकेटकडनं साथ मिळेल असं इथले कर्मचारी सांगतायत। एकंदरच स्टेज सज्ज झालेला आहे क्रिकेटच्या एका चांगल्या सामन्यासाठी। भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, परंतु सगळ्यांचं मुख्य लक्ष हे भारत पाकिस्तान सामन्याकडे जरी असलं तरी या सामन्याचं महत्त्व भारतीय संघाच्या दृष्टीने अजिबात कमी होत नाही। आणि त्यातूनही रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर हे आपली बॅट कशी परततायत आणि भारतीय संघात असलेले फिरकी गोलंदाज हे समोरच्या संघातील फलंदाजांना कसं जाळ्यात सापडवत आहेत हेच बघायला ABP माझाचा प्रतिनिधी म्हणून या मैदानावरती मी हजर होणार आहे। सुनंदन लेले, ABP माझा, दुबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।